बातमीपत्राला सुरुवात करूयात। धनंजय मुंडेचा निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। सध्या तो पोलीस कोठडीत असून आज त्याची पोलीस कोठडी संपेल, त्यामुळे आज वाल्मिक कराडला बीडच्या केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबणार की लांबणार हे आज ठरणार आहे। तर आपण पाहतोय खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीमध्ये आहे आणि त्यामुळे आजचा त्याचा मुक्काम खरं तर आज पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याचा मुक्काम लांबणार की संपणार हे आज स्पष्ट होणार आहे। बीड प्रकरणाबाबतच्या तपासात स्थापन केलेली जुनी एसआयटी खारिज करून नवी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। देशमुखांच्या परिवारातील सदस्यांनी आधीच्या एसआयटीला विरोध दर्शवला होता। त्यानंतर बसवराज तेली यांच्याच अध्यक्षतेमध्ये नवीन एसआयटी तयार करण्यात आली आहे। धनंजय देशमुखांनी एसआयटी आणि सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली। आजच्या बैठकीमध्ये समाधानकारक माहिती मिळाली नाही असं धनंजय देशमुख म्हटलेत। तपास अधिकारी बसवराज तेली आजच्या बैठकीमध्ये नव्हते, ते उद्या तपासाबाबत माहिती देतील, त्यामुळे उद्याचं मस्साजोगचं आंदोलन 1 दिवसासाठी स्थगित करण्यात आल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला। फडणवीसांनी तपासाचा आढावा घेत एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश दिलेत। दोषींवर कठोर कारवाई करा, कुणालाही दयामाया दाखवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। बीडच्या खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। सुनावणीनंतर न्यायालयानं निर्णय दिलाय। बीड हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या सुनावणीला सरकारी वकील गैरहजर राहिले आणि त्यांच्या गैरहजर राहण्यामागची कारणं मात्र अस्पष्ट आहेत। तर विष्णू चाटेनं न्यायालयाकडे अर्ज केला असून अर्जामध्ये काय लिहिलं याची माहिती नसल्याची कबुली आरोपीच्या वकिलांनी दिली आहे। संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झालाय। 19 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय जन आक्रोश मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली। जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा झाली। इंडिया आघाडीतील पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवत असल्यानं काय परिणाम होतील यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। काही लोक रिकामटेकडे आहेत, यांना कायदा कळत नाही। केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी एक वातावरण लागतं, हे विषय विनायक राऊतांच्या समजण्यापलीकडे आहेत असं प्रत्युत्तर आमदार निलेश राणे यांनी दिलंय। कुडाळ एमआयडीसी पुनर्जीवित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी द्यायच्या आहेत, त्यामुळे ठरवून दिलेल्या वेळेमध्ये कामं पूर्ण करा, कोणतीही हयगय कामात चालणार नाही असा सज्जड दम निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिलाय। ज्यांच्या मेहनतीमुळे आपण जगात नंबर 1 वर पोहोचतोय त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी सरकारसमोर हात पसरावे लागतायत आणि हे चित्र बदलायला हवं असं विधान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय। ठाण्यातील उपवन परिसरात सुरू असलेल्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली। यावेळी ठाणेकरांचा सूर चांगला असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाणेकरांचं कौतुक केलं। आणि आता एक मोठी बातमी, बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात जी एसआयटी नेमण्यात आली होती त्या एसआयटीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आक्षेप घेण्यात आला होता। यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराडशी संबंध आहेत असा आरोप देशमुख यांच्या कुटुंबानं केला होता। त्यानंतर आता एसआयटी बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि बसवराज तेली हेच नव्या एसआयटीचे अध्यक्ष राहणार आहेत। मात्र यातील काही पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। बसवराज तेली यांच्यासह 7 अधिकारी या नव्या एसआयटी टीममध्ये आहेत। त्या एसआयटी वरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत, धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते। यांची एसआयटी जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी घेतलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं
की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही एसआयटी बदला. तेव्हा मुख्य जे आहेत जे बसवराज तेली आहे, बसवराज तेली हे अध्यक्ष मात्र कायमस्वरूपी राहतील. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या महाराणी ताराराणी यांच्या 350व्या जयंतीनिमित्त चित्ररथ उद्घाटन कार्यक्रमाची राज्य शासनाकडून चौकशी सुरू आहे. ढिसाळ नियोजन केल्याचा आयोजकांवर ठपका ठेवण्यात आलाय आणि याबाबतचा अहवाल सकाळी 11 वाजेपर्यंत देण्याच्या सूचना मंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत. तलवारी, एडका आणि ब्लेड अशा आशयाचा व्हिडिओ बनवत थेट दहशत माजवण्याचा प्रयत्न कोल्हापुरात झाला. स्टेटस ठेवून गांधीनगरमधील विठ्ठल शिंदे या तरुणाची थेट हत्या करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी अवघ्या 3 तासात याचा छडा लावत 2 अल्पवयीन मुलांसह 7 जणांना जेरबंद केले. नवी मुंबईतील जनता मार्केटमध्ये फुटपाथवर धंदा करण्यावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली. 2 गटातील मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एपीएमसी पोलिसांनी 29 तारखेला परस्पर विरोधी गुन्हा दाखल केलाय. अनाथ मुलांना नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला, तर आता अनाथ मुलांना म्हाडाच्या सदनिकांमध्ये आरक्षण देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. वाशिम जिल्हा कारागृहात जेरबंद असलेल्या शहरातील कुख्यात गुंड संतोष ठोके यानं पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. याविरोधात पोलीस कर्मचाऱ्यानं तक्रार दाखल केली आहे. दरम्यान कुख्यात गुंड संतोष ठोकेवर खंडणी, मारहाण यासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो कारागृहात आहे. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे संकेत मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिलेत. डोमेसाईल सर्टिफिकेटची अट काढून टाकण्यासह इतर काही जाचक शिथिल करणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रीयन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं दिलासा दिलाय. सोयाबीनची खरेदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विनंतीला मान देत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा निर्णय घेतलाय. प्रतापगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम सुरू आहे, मात्र हे निकृष्ट असल्याच्या तक्रारीनंतर काम थांबवण्यात आलं. दरम्यान गडाचं निकृष्ट काम खपवून घेतलं जाणार नाही, क्वालिटीकडे लक्ष दिलं जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी मुक्कामी आहेत. या दौऱ्यात त्यांनी पर्यटन विकासाचा आढावा घेतला. जलपर्यटन केंद्र असल्यामुळे मुनावळे या ठिकाणची उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोटीतून पाहणी केली. कल्याण पूर्वेकडील 100 फूट रोडवर भर दिवसा टेम्पोमध्ये बसून तिघांनी मुलींची छेड काढली. या नराधमांना विद्यार्थ्यांनीच चांगला धडा शिकवला. या रोड रोमियोंना नागरिकांनी देखील चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं. उल्हासनगर न्यायालयाच्या आवारात एक धक्कादायक घटना घडली आहे. कारागृहातून आरोपीला न्यायालयामध्ये नेत असताना अज्ञात व्यक्तीकडून गांजा देण्याचा प्रयत्न झाला. चप्पलमध्ये हा गांजा लपवण्यात आला होता. पोलिसांनी ही बाब लक्षात येताच संबंधित व्यक्तीनं पळ काढला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. वाहतूक कोंडीमध्ये पुण्यानं देशभरात 3रा क्रमांक पटकावलाय. पुण्यामध्ये 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी अर्ध्या तासाहून जास्त वेळ लागतोय. बंगळुरू आणि कोलकाता नंतर पुण्यानं ट्रॅफिकमध्ये क्रमांक पटकावलाय.